या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 95 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। नाशिक विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे 10वा मैल ते जानोरी व नाशिक विमानतळ दरम्यान रस्त्यालगत गेल्या 1-1.5 वर्षात अनेक भंगारची दुकाने थाटण्यात आली असून या दुकानांमुळे प्लास्टिकच्या पिशवी, थर्मोकॉल, फोम, पेपर रद्दी व अन्य असे अनेक प्रकारचे भंगार रस्त्याच्या दुतर्फा पडलेले असून घाणीचं साम्राज्य वाढत आहे। यामुळे नाशिकसारख्या स्वच्छ शहराची प्रतिमा मलिन होत आहे। परंतु यात अजून गांभीर्याची बाब ती अशी की येणाऱ्या 2 ते 3 वर्षात नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं काम पूर्ण होत असून लवकरच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळवले जाऊ शकतात। त्या अनुषंगानं नाशिक विमानतळ हे नाशिकमधील एकमेव विमानतळ असल्यानं देशविदेशातून येणारे क्रिकेट रसिक आणि खेळाडू देखील ह्याच मुख्य रस्त्यानं प्रवास करणार हे नक्की। त्यामुळे वेळीच या भंगार दुकानदारांवर आळा घालण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांकडून सतत मागणी होत असून या अगोदरही स्टार लक्ष न्यूजच्या माध्यमातून या बातमीचा पाठपुरावा केला गेला होता, परंतु स्थानिक प्रशासन सुस्त आणि भंगारवाले मस्त अशीच काहीशी परिस्थिती जानोरी, ओझर व जवळके प्रशासनाकडून बघायला मिळत आहे। वृत्तसंकलन रामदास कर्वे, दिंडोरी, जानोरी। या आपल्या एअरपोर्ट ते 10वा मैल या रोडवर आहे ना, भंगारची खूप प्रमाणात, अतिशय प्रमाणात दुकानं वाढलेली आहेत। गेल्या 1-1.5 वर्षामध्ये या दुकानांची संख्या पहिले 1-2 दुकानं होती, आता अजून खूपच दुकानं वाढलेली आहेत। आणि याचं इथलं जे स्थानिक प्रशासन आहे याचं एकदम अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे यांचं। आणि त्यानंतर इकडे आपल्या या रोडवर हा मेन विमानतळाकडे ओझर विमानतळाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून रस्त्याच्या सुशोभीकरणाकरता याआधी स्थानिक खासदार असो, स्थानिक आमदार असो यांनी करोडो रुपये निधी असा शासनाकडून आणून, केंद्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून आणून खर्च केलेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्यात आलेली आहे, रस्त्याच्या डिवायडरवरच सुद्धा सुशोभीकरण करण्यात आलं आहे, परंतु 17 नंबर चाळी ते 10वा मैल या दरम्यान अनेक भंगारच्या दुकानदारांनी दुकानं ही स्थापन केलेली आहे। दुकानं थाटलेली आहे अक्षरशः। आणि अक्षरशः एकदम म्हणजे घाणीचं इतकं जबरदस्त साम्राज्य रस्त्याच्या दुतर्फा, प्लास्टिकच्या पिशव्या, नंतर त्यांचं जे भंगारचं जे पेपरचे कागद असतील किंवा ते फोम असेल, पुठ्ठा असेल, असं अनेक प्रकारचं भंगार, पत्रे असतील, अक्षरशः असं पूर्ण त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला ते म्हणजे आपण विमानतळाकडे चाललो आहे की कुठे मोठ्या कचरा डेपोकडे चाललो आहे असं एक भास होतोय। इतक्या जास्त प्रमाणात कचरा भंगारवाल्यांनी तिकडे केलेला आहे। आणि येत्या 2-1 वर्षामध्ये दुसरी गोष्ट अशी की येत्या 2-1 वर्षामध्ये आपल्या नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येतं आहे। त्या अनुषंगाने ह्या रस्त्यावर हा जो प्रमुख रस्ता आहे विमानतळाकडे जाणारा, तर त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या अनुषंगाने आपल्याकडे इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू असतील किंवा मॅच बघायला, क्रिकेटचे सामने बघण्यासाठी येणारा जो कोणी प्रवासी प्रेक्षक वर्ग असेल तो सुद्धा याच रस्त्याने येणाऱ्या काळामध्ये प्रवास करणार आहेत। आणि असं प्रवास करत असताना त्यांना त्यांच्यासमोर असा हे घाणीचं साम्राज्य असणं ही आपल्या नाशिककरांसाठी अतिशय अशी दुर्दैवी बाब आहे। तरी स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने आत्ता तरी लक्ष दिलं तर जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळात ही भंगारची दुकानं वाढणारही नाहीत आणि आहे त्या दुकानदारांवर सुद्धा आळा बसवण्यात येईल, एवढी आमची एक इथल्या स्थानिक नागरिकांकडून एक विनंती राहील। धन्यवाद।